सर्वांना जय श्रीराम. बऱ्याच जणांची समस्या आहे की आपण सदस्य नोंदणी फॉर्म कसा भरायचा. तर त्यासाठी मी आपला सर्वांना सांगतो. हे बघा, नंबर घ्यायचा 88 4x0 2024. या नंबरवर मिस कॉल करायचा. मिस कॉल केल्यानंतर कॉल कट होईल व आपल्या इनबॉक्सला एक मेसेज येईल. सगळं चेक केल्यानंतर इनबॉक्सला मेसेज येईल व लिंक येईल. त्या लिंकवर आपण क्लिक करायचं. लिंक क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम हे असं पेज येईल. आपण मिस कॉल केल्यानंतर आपल्या इनबॉक्सवर एक लिंक येते किंवा तुमच्याकडं ऑलरेडी लिंक असेल तर त्या लिंकवर जाऊन सुद्धा आपण हे भरू शकता. तर भरल्याच्या नंतर काय करायचं का एक नंबर टाकायचा. कोणताही तुम्हाला ज्याची नोंदणी करायची त्यांचा नंबर टाकायचा. नंबर टाकल्याच्या नंतर इथं मोबाईल नंबर टाकल्यानंतर गेट व्हेरिफिकेशन कोड याच्यावर क्लिक करायचं. आता व्हेरिफिकेशन कोड नंतर तुम्ही ज्याचा मोबाईल नंबर टाकला त्याच्यावर एक मेसेज आला असेल, OTP येईल. सहा अंकी मेसेज येईल, त्या OTP इथे टाकायचा. 88 आणि याच्यावर क्लिक करायचं. आता केल्याच्या नंतर ह्या पद्धतीनं पूर्ण पेज ओपन होतं आहे. या ठिकाणी नाव टाकायचं. हे बघा, नाव टाकलं आहे. एक जन्मतारीख या ठिकाणी निवडायची. जन्मतारीख माहीत नसेल तर अंदाजे निवडायची. अंदाजे जन्मतारीख निवडायची. जन्मतारीख निवडल्याच्या नंतर हे बघा, मेल फिमेल हे निवडायचं. ईमेल ID टाकायची गरज नाही. त्यानंतर ॲड्रेस टाकायचा आपला जो काही असेल ते. हे बघा, इथं मी माझा ॲड्रेस टाका. हा पिन टाकणं महत्त्वाचं आहे. तुमच्या इथला पिन टाकायचा. माझा या ठिकाणी असेंब्लीच्या जागेवर आपल्याला नेवासा 221 फक्त 221 जर टाकलं तर आपली विधानसभा येते इथं. बाकी काही सिलेक्ट नाही करायचं. आणि हा जो खाली रेफर कोड आहे या ठिकाणी आपला मोबाईल नंबर ॲड करायचा आपण. आणि तो नंबर टाकला की येऊन जातं. आता या ठिकाणी मी असा सगळ्यात शेवटला महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात शेवटला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये ही लिंक ओपन करा किंवा स्वतःच्या करा आणि याला व्हॅलिडेट करायचं. आता याला व्हॅलिडेट केल्यानंतर मी हा नंबर टाकला होता आदिनाथ पटरे यांचा. तर या ठिकाणी खाली नाव आलं हे बघा, डॉटमध्ये असं तुमचं नाव यायला पाहिजे. आणि आपण याला सेव्ह म्हणायचं. सेव्ह म्हणलं की हे बघा, तुमचं एक सदस्य नोंद झालेली आहे. हां, आणि याच्यावर ही लिंक तुम्ही शेअर करू शकता. आता तुमची ही लिंक आहे ना, दुसऱ्याला शेअर करता नाही. तुमच्या ID वर जाण्यासाठी ही शेअर लिंकवर क्लिक करायचं